ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. एका 5 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी आहे. या घटनेमुळे नातेवाईकांनी वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे उपचाराच्या पद्धती आणि रॅबीज प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काय आहे नेमकी घटना? मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी परिसरातील या मुलाला काही दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. रॅबीज हा एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे, जो कुत्रे, माकड किंवा इतर वन्य प्राण्यांच्या चाव्यातून पसरतो. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास हा आजार 100% प्राणघातक ठरतो. या घटनेतील चिमुकल्याला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तातडीने उपचार सुरू करणे अपेक्षित होते. मात्र विविध रुग्णालयांत उपचारासाठी झालेल्या दिरंगाईमुळे किंवा योग्य वेळी अँटी रॅबीज वॅक्सीन आणि आवश्यक असल्यास रॅबीज इम्युनोग्लोब्युलिन न मिळाल्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेवर केलेल्या निष्काळजीपणाच्या आरोपांमुळे या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. रॅबीजचे धोके आणि प्रतिबंधाचे महत्त्व. रॅबीज विषाणू एकदा शरीरात पसरला की तो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे जवळजवळ अशक्य होते. म्हणूनच कुत्रे, मांजर किंवा अन्य कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास खालील गोष्टी तातडीने करणे अत्यावश्यक आहे. 1. जखमेची स्वच्छता. चाव्याच्या जागेची जागा ताबडतोब साबण आणि पाण्याने कमीत कमी 15 मिनिटे धुवा, यामुळे विषाणूचा भार कमी होण्यास मदत होते. 2. तातडीचे वैद्यकीय सल्ला. वेळ न घालवता जवळच्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. 3. रागीज लस ARV. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस त्वरित आणि सांगितलेल्या वेळापत्रकानुसार घेणे अत्यंत आवश्यक आहे. लसीचा एकही डोस चुकला नाही पाहिजे. 4. इम्युनोग्लोब्युलिन RIG. गंभीर चाव्याच्या बाबतीत जखमेभोवती RIG देणे आवश्यक असते. हे विषाणूला पसरण्यापासून त्वरित थांबवते. आरोग्य यंत्रणेला आवाहन. या घटनेतून आपण धडा घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना भटक्या प्राण्यांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी जागरूक राहावे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रमांना अधिक गती देणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रॅबीज उपचारांबाबतचे प्रोटोकॉल कठोरपणे पाळले पाहिजेत. गोल्डन आवर म्हणजे चावा घेतल्यानंतरचा महत्त्वाचा वेळ वाया न घालवता प्रत्येक रुग्णाला तातडीने आणि पूर्ण उपचार मिळतील याची खात्री करणे ही काळाची गरज आहे. एकाही निष्पाप जीवाचा बळी उपचारातील दिरंगाईमुळे किंवा निष्काळजीपणामुळे जाऊ नये, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जनतेसाठी संदेश. पाळीव प्राण्यांना वेळेवर रॅबीज लस द्या. भटक्या प्राण्यांपासून अंतर राखा. दुर्दैवाने चावा घेतल्यास एक क्षणही न थांबता त्वरित वैद्यकीय उपचार घ्या. रॅबीजवर उपचार नाही, फक्त प्रतिबंध आहे.